माकड आणि त्याचा स्वामी. पूर्वी एका गावात रामू नावाचा कुशल मदारी राहत होता. तो रोज गावोगावी फिरून चिंटू नावाच्या माकडाचे खेळ दाखवून पैसे कमवत असे. चिंटू केवळ एक साधे माकड नव्हते, ते अतिशय हुशार, नटखट आणि खेळकर होते. तो वेगवेगळे कसरतीचे खेळ करायचा, लोकांची नक्कल करायचा आणि लहान मुलांना खूप खूप हसवायचा. त्यामुळे रामूचे खेळ खूप लोकप्रिय झाले होते. चिंटू आणि रामूचे नाते हे केवळ स्वामी आणि जनावर असे नाते नव्हते, तर ते खरे मित्र होते. चिंटू रामूची खूप काळजी घेत असे. जेव्हा पैसे मिळायचे तेव्हा तो चिंटूला चांगले केळी आणि गोड पदार्थ खायला द्यायचा. कधी कधी गावकऱ्यांकडून उरलेले खाऊ मिळायचे, तेव्हा रामू आणि चिंटू एकत्रच खात. चिंटूही रामूच्या मदतीला कायम तत्पर असायचा. जिथे लोक कमी असायचे तिथे तो मजेशीर नाच करून, वेगवेगळे चेहरे करून लोकांना आकर्षित करायचा आणि लोक मोठ्या आनंदाने पैसे टाकायचे. दोघांची जोडी प्रसिद्ध झाली होती आणि लोकांना त्यांचे प्रदर्शन पाहायला आवडायचे. हळूहळू रामूच्या मनात लालच वाढू लागली. त्याला वाटू लागले, जर चिंटूने अजून जास्त मेहनत केली तर मला अधिक पैसे मिळतील. त्यामुळे तो दिवसेंदिवस चिंटूला अधिक खेळ करायला भाग पाडू लागला. पूर्वी जेव्हा चिंटू थकला असायचा तेव्हा रामू त्याला विश्रांती द्यायचा, पण आता तो म्हणायचा, थोडा वेळ आणखीन खेळ कर, लोकांना अजून हसव, अजून पैसे मिळतील. चिंटू दमायला लागला. त्याला चांगले अन्नही मिळेना आणि रामू त्याच्यावर कधी कधी ओरडायला लागला. एके दिवशी गावात मोठी जत्रा भरली. रामूने ठरवले की आज तर चिंटूला दिवसभर खेळून पैसे मिळवायचे. मोठ्या उत्साहाने तो चिंटूला घेऊन गेला, पण यावेळी चिंटूने काही वेगळेच ठरवले होते. रामूने प्रेक्षकांसमोर त्याला नाचायला सांगितले, पण चिंटू काही हल्लाच नाही. लोक हसू लागले. अरे, तुझा माकड काही करतच नाही आहे, आम्ही पैसे का द्यावेत, असे म्हणत लोक निघून गेले. रामू वैतागला आणि चिंटूवर ओरडला, आता तरी खेळ कर, नाहीतर तुला काही खायलाच मिळणार नाही. पण चिंटूने काही ऐकलेच नाही. तो एका झाडावर चढला आणि तिथेच बसून राहिला. रामूने त्याला खूप बोलावले, पण तो काही खाली आला नाही. रामूला अचानक जाणवले, चिंटू काही केवळ माकड नाही, तो माझा मित्र आहे, पण मी त्याच्याशी मित्रासारखा वागत नव्हतो. त्याला लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. तो चिंटूसोबत हसत खेळायचा, त्याला चांगले खायला द्यायचा, पण हल्ली तो फक्त पैशांचा विचार करत होता. रामूने हळूहळू झाडाखाली बसून चिंटूकडे पाहिले आणि म्हणाला, चिंटू, मला माफ कर, मी तुला मित्रासारखे नव्हे तर केवळ पैसे कमवायचे साधन म्हणून पाहत होतो, पण मी आता बदललो. चल, आपण पुन्हा मित्र होऊया. हे ऐकताच चिंटूने आनंदाने उडी मारली आणि थेट रामूच्या खांद्यावर जाऊन बसला. त्याने रामूच्या कानाला हात लावत गोंजारले, जणू तो म्हणत होता, मी तुला आधीच माफ केलं. त्या दिवसानंतर रामू बदलला. त्याने चिंटूला जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले नाही. त्याने त्याच्या खेळण्याच्या वेळा ठरवल्या आणि भरपूर आराम आणि अन्न द्यायला सुरुवात केली. आता दोघे पुन्हा एकत्र खेळू लागले आणि लोक त्यांचं प्रदर्शन आधीपेक्षा अधिक प्रेमाने पाहू लागले. रामूने समजून घेतले की संपत्तीपेक्षा मैत्री आणि प्रेम जास्त महत्त्वाचे असते. यावरून आपल्याला शिकवण मिळते की कोणालाही जबरदस्तीने काम करून घेणं चुकीचं आहे आणि खरं सुख स्वार्थात नाही तर परस्पर प्रेम आणि आदरात आहे. आता रामू आणि चिंटू पुन्हा खऱ्या मित्रांसारखे आनंदाने जगू लागले. तर मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपते. अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीत. तोपर्यंत धन्यवाद.